ऐकलं का मैत्रिणींनो, मी आज बनवली डोसा, सांबर, इडली अशी कशासोबतही चालणारी लाल आणि हिरवी चटणी, तेही घरगुती साहित्यांमध्ये, तरी देखील एकदम उडपी स्टाईल टेस्ट सारखीच। त्यासाठी कढाईमध्ये 2 चमचे तेल घातलं। सुरुवातीला आपण हिरवी चटणी बनवतोय, त्याकरिता 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 चमचे कच्चे शेंगदाणे छान असे खरपूस तळून घेते। तळून घेतलेले शेंगदाणे आणि इतर साहित्य एका साईडला लावून दिलं। लगेच घालूयात अर्धा वाटी ओल्या नारळाचा किंवा सुक्या खोबऱ्याचा किस। संपूर्ण साहित्य अगदी हलकसं परतवून घ्यायचं आणि तळून घेतलेलं साहित्य लगेच एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। यातच घालूयात पाव वाटी पुदिन्याची पाने, अर्धा वाटी कोथिंबीर आणि 2 चमचे फुटाण्याचं डाळ व त्याचसोबत पाव वाटी थोडंसं आंबट दही। टेस्ट बॅलन्स करण्याकरिता 2 चमचे साखर आणि चवीनुसार मीठ। मिक्सरला गरज वाटल्यास थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायचं। हिरवी चटणी आपली तयार झाली। सेम कढईमध्ये लाल चटणी बनवूयात। त्याकरिता शिल्लक तेलामध्येच 1 चमचा उडीद डाळ, थोडेसे लसूण आणि आलं, 1 कांदा, 1 लालबुंद टोमॅटो, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या। संपूर्ण साहित्य छान असं परतवून घेतलं। टोमॅटो पटकन शिजावा याकरिता चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं। झाकण ठेवून छान असं मौसूद शिजवून घ्यायचं। बघा आपले संपूर्ण साहित्य व्यवस्थित मौसूद शिजले गेले। लगेच मिक्सरला फिरवून घेऊयात। त्याकरिता मिक्सरच्या भांड्यात काढलं, चवीनुसार मीठ आणि गूळ घातलं। थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलं। लाल चटणी ही टँगी फ्लेवरची तयार झाली आहे। अगदी मस्त अशी चटपटीत लागते। फोडणी देण्याकरिता 2 चमचे तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ, 1 सुकी लाल मिरची, थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि अगदी चिमूटभर हिंग घातला। ही फोडणी दोन्ही चटण्यांवर टाकली। आपली दोन्ही प्रकारच्या छान अशा खमंग चटण्या तयार। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन रेसिपी करिता पेजला नक्की फॉलो करा। बाय बाय।